नमस्कार. नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून खूप खूप स्वागत करते. आजच्या व्हिडिओमध्ये आपण उंदीर घालवण्यासाठी अगदी घरगुती उपाय करणार आहोत, ज्यामुळे तुमच्या घरातच काय पण घराच्या बाहेरसुद्धा कधी तुम्हाला उंदीर दिसणार नाही. असा सोप्पा उपाय आज मी तुमच्यासोबत शेअर करते. त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघा आणि आवडल्यास मित्रपरिवारास देखील नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांचा देखील या ठिकाणी फायदा होऊ शकेल. आणि आपण उंदीर घालवण्यासाठी आज आपण एका पावडरचा वापर करणार आहोत. फक्त एक पावडर वापरून आपण कशा पद्धतीने उंदीर घालवू शकतो तेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर वेळ न घालवता सुरुवात करूया व्हिडिओला. तर सर्वात आधी आपल्याला या ठिकाणी घ्यायचं आहे कडधान्य, म्हणजे गहू किंवा बाजरी, तुमच्याकडे जे काही असेल ते तुम्ही या ठिकाणी घेऊ शकतात. मी या ठिकाणी बाजरी घेत आहे. तुमच्याकडे गहू असेल, बाजरी असेल, ज्वारी असेल, ते सर्व काही तुम्ही या ठिकाणी वापरू शकतात. आणि सर्व मिक्स करून घेतलं तरीही चालेल, म्हणजे सर्वची क्वांटिटी अगदी थोड्या थोड्या प्रमाणात घेतली तरीही चालेल, काहीच अडचण नाही आहे. तर माझ्याकडे अशीच खराब झालेली बाजरी होती, ती मी या ठिकाणी यूज करत आहे, जिला खूप किडे झालेले होते. म्हटलं चला याच बाजरीचा आपण उपयोग करूया. तर बघा, आपल्याला दोन पद्धती या ठिकाणी बघणार आहोत. मी तुम्हाला दोन पद्धती सांगणार आहे. दोघांपैकी कुठलीही पद्धत तुम्ही वापरू शकतात आणि नक्कीच यामुळे उंदीरसुद्धा तुमच्या घरामध्ये कधी तुम्हाला दिसणार नाही. आता बाजरी आपण या ठिकाणी घेत आहोत. तुम्हाला सर्वांना माहीतच आहे, भरपूर वेळा जे उंदीर आहे ते एकदा कपड्यांच्या तिथे जातात किंवा मग अशा प्रकारे जे धान्य असतात, धान्यांच्या पोत्यांच्या तिथे सुद्धा आपल्याला भरपूर वेळा हे उंदीर बघायला मिळतात आणि त्याचाच आपण या ठिकाणी फायदा करून घेणार आहोत. तर बघा, यामध्ये आपल्याला काही गोष्टी ॲड करायच्या आहे. सर्वात आधी आपल्याला यामध्ये टाकायचे आहे साबण. तर बघा, खिसणीच्या मदतीने मी व्यवस्थित थोड्याशा प्रमाणामध्ये साबण यामध्ये खिसून घेतलेले आहे. तुम्ही या ठिकाणी अंगाचा किंवा कपड्यांचा कुठलाही साबण वापरू शकतात, कारण तुम्हाला सर्वांना माहीतच आहे, साबणीचा जो स्मेल असतो तो खूप स्ट्रॉंग असतो आणि जो आपण तो स्मेल सहन करतो, परंतु हे जे उंदीर आहे हा स्मेल अजिबात सहन करत नाही. जरी ते त्या ठिकाणी आले तरीही हा स्मेल म्हणजे त्यांना या वासाचा खूप त्रास व्हायला लागतो. त्यामध्ये असे भरपूर केमिकल असतात जे की अशा छोट्या छोट्या जे जीवजंतू असतात त्यांना तो अजिबातच सहन होत नाही आणि त्याचाच आपण या ठिकाणी फायदा करून घेणार आहोत. त्यानंतर आपल्याला या ठिकाणी घ्यायची आहे पावडर. तुम्ही या ठिकाणी जी कुठली सुगंधित पावडर घरामध्ये यूज करत असाल ती पावडर तुम्ही या ठिकाणी घेऊ शकतात, किंवा एक्सपायर झालेली जर पावडर असेल तुमच्याकडे, घामोळ्यांची वगैरे पावडर असेल, ती जरी तुम्ही या ठिकाणी वापरली तरीही चालेल. आणि तुम्हाला माहीतच आहे, पावडर कुठलीही असू द्या ती सुगंधितच असते. भरपूर असा स्मेल या पावडरचा येत असतो आणि म्हणूनच आपण या ठिकाणी पावडरचा यूज करत आहोत, जेणेकरून या उंदीर घालवण्यासाठी आपल्याला याचा फायदा होईल. त्यानंतर आपल्याला या ठिकाणी अजून एक गोष्ट ॲड करायची आहे, ती म्हणजे हार्पिक. तुमच्याकडे जर हार्पिक नसेल तर तुम्ही या ठिकाणी हँडवॉशसुद्धा टाकू शकतात. हँडवॉश आणि हार्पिक दोघंही टाकलं तरी चालेल आणि दोघांपैकी एक असेल कुठलं तेही टाकलं तरीही चालेल. आता तुम्हाला माहीतच आहे हार्पिक किती स्ट्रॉंग असतं ते, आणि हे उंदीर घालवण्यासाठी आता ज्यावेळेस आपण हार्पिक पावडरमध्ये टाकतो त्यावेळेस एक प्रकारची रिॲक्शन तयार होते आणि जी की उंदीर बिलकुलच सहन करत नाही. एक प्रकारचा स्मेल यामध्ये अगदी स्ट्रॉंग स्मेल जो आहे तो तयार होतो आणि तुम्हाला माहीत आहे हार्पिकचा स्मेलसुद्धा खूप स्ट्रॉंग असतो आणि ज्यावेळेस पावडरसोबत तो एकत्र येतो त्यावेळेस अगदी हार्ड स्मेल या ठिकाणी तयार होतो. त्यानंतर बघा, मी यामध्ये अगदी थोड्या प्रमाणात 1 चमचा पाणी टाकून घेतलेलं आहे, जेणेकरून सर्व जे मटेरियल आहे ते बाजरीच्या दाण्यांना मिक्स व्हावं, म्हणजे त्याला व्यवस्थित असं कोटिंग यावं, म्हणून मी या ठिकाणी अगदी थोड्या प्रमाणात पाणी ॲड केलेलं आहे. जास्त पाणी टाकायचं नाही आहे. त्यानंतर पुन्हा वरतून थोडीशी बाजरी जी आहे ती टाकून घेत आहे, जेणेकरून बाजरीमुळे जे उंदीर आहे ते लवकर तिथे येतील आणि एकदा का हे उंदीर इथे आले म्हणजे आपण त्यांना अट्रॅक्टसुद्धा करणार आहोत आणि त्याच वासामुळे ते सुद्धा तिथून पळून जाणार आहे. आणि हे उंदीर एक असे असतात की त्यांना जिथून असा धोका असतो ना त्या ठिकाणी ते पुन्हा कधीच येत नाहीत, म्हणून आपण याचा या ठिकाणी फायदा करत आहोत. तर बघा, आपल्याला घ्यायचं आहे पेपर, आणि तुम्ही टिश्यू पेपर या ठिकाणी घेतला तरीही चालेल किंवा अशा प्रकारे साधा पेपर असेल तोही तुम्ही घेऊ शकतात. पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल, चॅनलला अजून सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब देखील नक्की करा, कारण मी तुमच्यासाठी रोज भरपूर असे नवनवीन युजफुल व्हिडिओ घेऊन येत असते. आणि बघा, तुम्हाला जेवढ्या याच्या गाठोडे तयार करता येतील तेवढ्या आपल्याला तयार करून घ्यायचे आहे आणि याचाच आपल्याला या ठिकाणी फायदा करून घ्यायचा आहे. अगदी सोपी पद्धत आहे. यामुळे उंदीर मरत तर नाही, परंतु त्यांना जो त्रास होतो ना तो ते अजिबात त्या ठिकाणी येत नाही. आता या उंदरांना अजिबात मारायचं नाही. आपण वेगवेगळे केमिकल आणून जर उंदरांना मारलं तर ते घरातच कुठेतरी कोपऱ्यात मरून पडतात आणि त्यामुळे घरात खूप जास्त
दुर्गंधी होते, जे की लहान मुलांसाठी खूप हानिकारकसुद्धा असतं. त्याऐवजी तुम्ही हे अगदी सोप्या पद्धतीचा जर उपाय केला, यामुळे उंदीर घरातही येत नाही आणि घरात खराबसुद्धा होत नाही, म्हणजे घरात ते मरतीसुद्धा नाही. आणि उंदरांना मारणं हे खरंच चुकीचं आहे. त्यांना त्यांच्या पद्धतीने घालवण्याचा हा छोटासा उपाय नक्की तुम्ही एकदा ट्राय करून बघा. तर बघा, आता मी या ठिकाणी 2 पद्धती सांगणार आहे. सुरुवातीला पहिली पद्धत आपली या ठिकाणी झालेली आहे. आता दुसरी पद्धत कुठली आहे ते आपण या ठिकाणी बघूया. पण त्या अगोदर तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ते देखील मला एका छोट्याशा कमेंटमध्ये नक्की कळवा, जेणेकरून मला कळेल की माझा व्हिडिओ कुठे कुठे पोहोचला ते. आणि त्यानंतर आपली छान सुंदर गोड अशी ओळख देखील होईल. तर बघा, मी एका वाटीमध्ये या ठिकाणी मैदा घेतलेला आहे आणि आपल्याला मैदाच घ्यायचा आहे, दुसरं कुठलंच पीठ या ठिकाणी वापरायचं नाही आहे. समजा नसेलच मैदा तर तुम्ही गव्हाचं वापरू शकतात, पण शक्यतो मैदाच वापरलेला बेस्ट आहे. तर बघा, मी या ठिकाणी या मैद्यामध्ये अगदी थोड्या प्रमाणामध्ये हार्पिक टाकलेलं आहे. त्यानंतर अगदी थोड्या प्रमाणात पाणी ॲड करून व्यवस्थित याला एकजीव करून घ्यायचं आहे. म्हणजे ज्या पद्धतीने आपण पिठाचा उंडा मळतो, म्हणजे गोळा बनवतो, त्या पद्धतीचा गोळा याचा बनवून घ्यायचा आहे. त्यामुळे जास्त पातळही बनवायचं नाही आहे आणि जास्त घट्टही व्हायला नको. त्या अंदाजानुसार यामध्ये आपल्याला पाणी ॲड करायचं आहे. आता यामध्ये याचा फायदा कसा होणार आहे की मैद्यामुळे हे जे उंदीर आहे लवकर त्या मैद्याचा स्मेल घेऊन त्या ठिकाणी येतात. म्हणजे त्यांना वाटतं की खाण्याची गोष्ट आहे. आणि यामध्ये आपण जो हार्पिक टाकलेला आहे, हे हार्पिक उंदरांच्या जर पोटात गेलं तर खूप जास्त प्रमाणात त्यांना त्रास होतो. पोटामध्ये जलन व्हायला सुरुवात होते आणि ते पुन्हा त्या जागेवर कधीच येत नाही. म्हणून ज्या ज्या ठिकाणी तुमच्या घरामध्ये उंदीर तुम्हाला दिसत असतील, त्या सर्व ठिकाणी तुम्हाला हे रात्रीच्या वेळी असे छोटे छोटे गोळे तयार करून ठेवायचे आहे. म्हणजे यामुळे काय होतं की मैद्यामुळे उंदीर त्या जागेवर तर येतात आणि हे गोळेसुद्धा ते खाऊन घेतात. आणि यामध्ये जे आपण हार्पिक टाकलेलं आहे, त्या हार्पिकमुळे त्यांच्या पोटामध्ये खूप जास्त त्रास होतो आणि त्यामुळे ते जागेवर पुन्हा त्या ठिकाणी येतसुद्धा नाही. आणि म्हणजे आपलं कामसुद्धा सोपं होतं आहे. नक्की ट्राय करून बघा. तुमच्या घरामध्ये 4 व्हीलर असेल तर 4 व्हीलरच्या देखील आजूबाजूला तुम्ही हे गोळे करून ठेवू शकता. किंवा ज्या ज्या ठिकाणी घरामध्ये जास्त, ज्या ठिकाणी तुम्हाला वाटतं की या रूममध्ये जास्त उंदीर येत आहे, त्या सर्व ठिकाणी तुम्ही अशा प्रकारचे गोळे जे आहे ते बनवून ठेवू शकतात. आता याचा वापर कसा करायचा ते बघूया. पण एक गोष्ट या ठिकाणी आवर्जून लक्षात घ्यायची आहे, ती म्हणजे या दोघंही उपायापासून लहान मुलांना लांब ठेवायचं आहे. लहान मुलांच्या हाती हे गोळे येऊन द्यायचे नाही आहे, कारण यामध्ये हार्पिक टाकलेलं आहे आणि जे की आपल्या शरीरासाठी खूप हानिकारक असतं. आणि बघू शकतात अशा प्रकारे खाद्यपदार्थांच्या जागेवर किचन ओट्याच्या तिथे किंवा असं दरवाजांच्या ज्या ठिकाणी फट असेल त्या फटमध्ये सुद्धा तुम्हाला हे ठेवायचं आहे. नक्की ट्राय करून बघा. आणि हा व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी युजफुल वाटला असेल, आवडला असेल, तर प्लीज एक छोटूसा लाईक करायला अजिबात विसरू नका, कारण तुमच्या एका लाईकमुळे खूप जास्त मोटिवेशन मिळत असतं. आणि जे आपण गाठोडे तयार केले होते, ज्या पुड्या तयार केल्या होत्या, त्या आपल्याला कपाटामध्ये ठेवायचं आहे. चुकून कधी कपड्यांच्या तिथे सुद्धा उंदीर जातात आणि कपड्यांमध्ये आपण ह्या जे गोळ्या आहे त्या ठेवू शकत नाही. त्याऐवजी तुम्ही ह्या प्रकारच्या ज्या पुड्या आहेत त्या ठेवू शकतात. याचा स्मेल घेतल्यानंतर उंदीर कपाटामध्ये कधीच येणार नाही. चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.